स्टार प्रवाह गणेशोत्सव यंदा आणखीनच जोरदार आहे आणि निवेदिता ताई माझ्या सोबत आहे, त्यामुळे क्या बात आहे ताई, खूप सुंदर दिसताय, खूप छान लुक आहे आजचा, पारंपरिक आणि तितकाच सुंदर. तुम्हीच सांगा आजचं काय स्पेशल? अरे बापरे, हा सगळ्यामधलं म्हणजे आता काय सांगायचं. हे आता मोत्याचं मंगळसूत्र आहे, जे जरा मँगलोरी डिझाईनचं आहे, कारण हा वाटी त्या टाईपची आहे, फ्लॅट वाटी. ह्याला म्हणतात जोमाळ. म्हणजे हे जे मणी आहेत ना, पण त्याचे असे 3 किंवा 5 किंवा 7 असे पदर असतात त्याला. हे 3 पदराची आहे. इट इज कॉल्ड जोमाळ. तन्मणी आपला टिपिकल महाराष्ट्रीयन. जोमाळ पण कोल्हापूरकडची आहे, महाराष्ट्रीयनचं आहे. ह्याला म्हणतात पखे. हे आमच्या गोव्याकडचे अतिशय सुंदर दागिना. हा माझ्या पखे हे पखे. आणि ह्याला म्हणतात चौका. म्हणजे 4 मोत्यांच्या कुडीला चौका म्हणतात. तशी ती 4 मोत्यांची कुडी आहे. हां चार, त्याला चौका म्हणतात. आणि आता दुसरं काय, पाटल्या. आणि ह्याला खरे हे ना राजस्थानकडचे, ह्याला मयूर काय बरं, मयूर कंकणच म्हणतात. ते मीनाकारी करून त्याच्यावरती मयूर काढलेले असतात, त्याला मयूर कंकण म्हणतात. आणखीन ही नथ आहे, ती मला माझ्या लग्नात माझ्या मोठ्या बहिणीने दिली आहे, त्यामुळे त्याला 36 वर्ष झाली. आणि पखे मला माझ्या जाऊबाईंनी दिले आहेत, नूतन बहिणींनी आमच्या. मला गोव्याची स्पेशल दागिने. गोव्याचे खूप वेगवेगळे दागिने आहेत. ते मी घातलं. एक तांदळ म्हणून असतं, तांदळाच्या मण्यांचं. एक दागिने त्याला म्हणतात गिजबिजलं. नावं पण एवढी गोड आहेत. खूप गोड आहेत. गोव्याच्या लोकांना ते सोन्याला भांगर म्हणतात. भांगर गोड असतात तशी नावं पण गोड. आणि अर्थात गणेशोत्सव यंदा काय स्पेशल असणार आहे, काय स्पेशल रेसिपी असणार आहे? काय आज मी ठरवलंय, आमरसाचे मोदक करायचं. नाव घेतलंय ना, म्हणजे उकडीचे मोदक पण मध्ये आमरसाचं चव, असं ठरवलंय. येऊन द्या, ते लवकर रेसिपी येऊ द्या त्याची पण. आणि गणेशोत्सवात घरी काय स्पेशल असणार आहे, कसं काय? आम्ही तसं म्हणजे माझ्या मोठ्या बहिणीकडे जातो गणपतीला, पहिलं तिच्या घरी असतो त्यामुळे. आणि मग तिथून आमच्या डॉक्टर डावरे आहेत त्यांच्याकडे जातो. एक अजून माझी मैत्रीण आहे विभा, तिच्याकडे जातो. आणि सर्वात शेवटी मी येते माझ्या मैत्रिणीकडे. ती माझी मैत्रीण खरी सुलेखा सावंत, पण मॅरिड टू सिक्वेरा, नेल्सन सिक्वेरा. आणि तिचा नवरा खूप प्रेमाने गणेशाची स्थापना करतो आणि खूप प्रेमाने गणपतीचं सगळं करतो. तिथे माझ्या दिवसाचा शेवट होतो. असा गणपतीचा दिवस असा जातो, मग बाकी शूटिंग चालूच असतात. आणि गणेशोत्सवातली एखादी खास आठवण जी आज शेअर करायला आवडेल, लहानपणीची असेल किंवा कुठली? तेच म्हटलं, मी गिरगावात वाढले, चाळीमध्ये, ठाकूरद्वारला. बोरांचा बंगला असं आमच्या चाळीचं नाव होतं, बंगला होती चाळ. तर तिकडे गणेशोत्सव जास्त जोरदार असायचे. तर मला असं वाटतं सगळ्या जाती आणि सगळ्या धर्मांना एकत्र आणणारा हा उत्सव. इकडे कोणी ना, म्हणजे आता त्या काळात, म्हणजे मी आता 62 वर्षाची आहे. मी अजून 50 वर्षापूर्वीचा किंवा 60 वर्ष 50-55 वर्षापूर्वीचा काळ म्हणते, तेव्हा जास्त आपण म्हणजे ते लोक जास्त जरा काय म्हणूया, जातींबद्दल याच्याबद्दल जास्त कर्मठ होते. पण गणेशोत्सवात कोणीच कोणाची जात विचारत नसे, कोणीच कोणाला मज्जाव करत नसे देवाजवळ यायचा. असा गणपती मला असं वाटतं सगळ्या जातींना, सगळ्या धर्मांना माणुसकीने जवळ आणणारा देव आहे. म्हणून मला गणपती उत्सव जास्त आवडतो. असं वाटतं की तेच लोकमान्य टिळकांच्या नजरेत उद्देश होता. आणि तेव्हा त्या काळी कसं, मला स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांना सभा घ्यायला बंदी होती. मग त्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने माणसांना त्यांनी एकत्र आणलं. क्या बात आहे. आणि मला असं वाटतंय गिरगावातला गणेशोत्सव जो अनुभवतो तो खरंच खूप वेगळा लकी असतो. त्यामुळे ते खूप छान तुम्ही सगळं सांगितलं. आणि गणरायाकडे यंदा काय मागणं आहे, काय साकडं गाणं? नाही, मला एवढंच म्हणायचं आहे की आपल्याला आपल्या कॉन्स्टिट्यूशननी खूप अधिकार दिलेत, जे आपण नेहमी म्हणतो हा माझा अधिकार आहे एक नागरिक म्हणून. पण जेव्हा ना तुमच्याकडे अधिकार येतात, त्या अधिकारांबरोबर एक जबाबदारी पण येते की ते अधिकार तुम्ही जबाबदारीने पाळावेत. तसं तुमचा गणेशोत्सव आनंदाने साजरा करणं हा तुमचा अधिकार आहे. मी या राज्यात राहता, हा तुम्हाला सरकारने दिलेला अधिकार आहे. पण त्याचबरोबर तो जबाबदारीने साजरा करावा ही तुमची जबाबदारी आहे, एक व्यक्ती म्हणून, एक नागरिक म्हणून. तर तो जबाबदारीने कसा साजरा कराल हे प्रत्येकाने बघावं असं मला वाटतं. आणि मोदकातला एखादा स्पेशल मोदक जो तुम्ही केला पण असेल आणि जो आज शेअर करायचा, काहीतरी विशेष असतात ना ते वेगवेगळ्या प्रकारचे मोदक, त्यातलं काहीतरी तुमच्याचकडनं मी विचारू शकते? तुम्हाला ते माहिती असतं सगळं?
नाही, म्हणजे आता मी जसं आमरसाचे मोदक बनवणार आहे, पण मी मोदक बनवताना पिठी करताना मी तांदळाचं पीठ नाही वापरत. मी इंद्रायणी तांदूळच ॲक्च्युली वापरते, जो मी ओव्हरनाईट भिजवते आणि मग दुसऱ्या दिवशी एकदम त्याचं सगळं पाणी काढून मी तो वाटते. हां, इंद्रायणी किंवा आंबेमोहर. आणि तो वाटताना मी त्याच्यामध्ये मला एका आमच्या जवळच्या माझ्या म्हणजे माझी एक मैत्रीण आहे रजनी पंडित, तिच्या आईने एक सांगितलेली, कारण माझा हात छान नाही, फार सुबक नाही होत माझे मोदक, तर तो चांगले मला फाटू नयेत पण त्याच्यात मी 1 चमचा साबुदाणा टाकते, जेणेकरून त्याला एक इलास्टिसिटी येते आणि मोदक वळायला जास्त सोपे जातात. आणि ते मोदक ठेवून दिले तरीसुद्धा ते कडकडीत होत नाही, ते मऊच राहतात. तांदळापासून बनवलेले मोदक, पिठी नको. मोठी सिक्रेट शेअर केली आहे तुम्ही आज. खूपच गृहिणींना जे काय आहेत खूप त्यांना उपयोगी पडणार आहे म्हणजे. थँक्यू सो मच. थँक्यू दिलीमा, ऑलवेज प्लेजर.